मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे। जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। 10 फेब्रुवारी पासून आजचा चौथा दिवस आहे। पाणी न घेता उपचार न घेता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे। उपोषणास्थळी आलेल्या महिला मनोज जरांगे पाटील यांना पाणी घेण्याकरता आग्रह सुद्धा करतायत, पण मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्या संदर्भात ठामपणे नकार दिलेला आहे। जरांगे पाटील या सगळ्या संदर्भात आता मात्र काही बोलण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिलेला आहे। महिलांच्या डोळ्यात या ठिकाणी महिला यांना अश्रू अनावर झालेले आहेत, पण जरांगे पाटील यांनी पाणी पिण्यास नकार दिलेला आहे। जरांगे पाटील या सगळ्या संदर्भात काही बोलायला तयार नाही आहेत, कारण आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे, चिंताग्रस्त आहे प्रकृती। जरांगे पाटील यांची 10 फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। मुळात सगळे सोयरे हा मुद्दा अद्यापही सुटलेला नाहीये। ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावं कुणबी म्हणून ही प्रमुख मागणी होती जरांगे पाटलांची, ज्यावर अधिसूचना काढली पण त्याचं कायद्यात रूपांतर नाही आणि याकरता ते उपोषण करतात। याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडून। सुधाकर, काय नेमकी सध्या परिस्थिती आता मनोज जरांगे पाटील यांची? निश्चित लागी आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आंतरवली सराटी गावामध्ये सगळे सोयरे शेपटाचा कायदा पारित करण्यात यावा या मागणीसाठी उपोषण करताय। मात्र जरांगे पाटलाचा आजचा उपोषणाचा चौथा दिवस असून जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती खालावत चालली आहे। जरांगे पाटील यांनी गेल्या 4 दिवसापासून उपोषण सुरू असून जरांगे पाटील पाणी सुद्धा घेत नाहीये, उपचार देखील घेत नाहीये, अन्न देखील घेत नाहीये। त्यामुळे जरांगे पाटलाची तब्येत ही खालावत जाते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी आंतरवली सराटी गावामध्ये उपोषणस्थळी दाखल झाले आहेत। सर्व महिला पुरुष सर्वजण या ठिकाणी जरांगे पाटलांना या ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला रडत होत्या, अश्रू अनावर झालेले होते महिलांना। त्या वारंवार जरांगे पाटलांना विनंती करतायत पाणी पिण्याकरता। जरांगे पाटील या सगळ्या संदर्भात काही बोलत नाहीयेत, त्याविषयी तुम्ही सविस्तर सांगा। जरांगे पाटील तर उपोषणाला बसलेलेच आहेत 10 फेब्रुवारी पासून, पण महिला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी जरांगे पाटील यांना आग्रह करतायत पाणी पिण्याकरता, पण जरांगे पाटील हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। सुधाकरशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। सुधाकर, यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा आपण सुधाकर यांच्याशी संपर्क साधूया, कारण ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणावर भावूक झालेल्या आहेत, कारण जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे। आपण पाहतोय दादा पाणी घ्या ना असं म्हणत या महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एकवटलेल्या आहेत। जरांगेंना विनंती केली जाते पाणी पिण्यास, पण जरांगे पाटील हे मात्र काही बोलण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिलेला आहे, कारण जरांगे पाटील हे गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी ते काल सुद्धा जर आपण पाहिलं तर जरांगे पाटील यांनी जी छोटेखानी पत्रकार परिषद घेतलेली होती, संवाद साधलेला होता प्रसार माध्यमांशी, तेव्हा देखील आपल्याला शब्द फुटत नाहीये, ताकद नाहीये असं जरांगे पाटील म्हणालेले होते। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता मराठा नेते बाळासाहेब सराटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुम्ही पाहताय आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची काय प्रकृती आहे? प्रकृती सध्या खालवत चाललेली आहे, पाणी पिण्यास नकार दिला गेलेला आहे। जरांगे पाटील यांच्याकडून उपचार सुद्धा घेत नाहीयेत जरांगे पाटील। नमस्कार। जरांगे पाटलांनी खरं म्हणजे इतकं टोकाचं उपोषण करू नये अशी समाजाची खरं तर खूप म्हणजे इच्छा आहे। समाजाचे लोक त्यांना समजावतायत
परंतु सरकारने ज्या पद्धतीने त्यांना आता वागणूक दिलेली आहे त्याच्यामुळे जरांगे पाटील सुद्धा आता टोकाचं पाऊल उचलत आहेत. खरं म्हणजे मुंबईमध्ये ठरल्याप्रमाणे सरकारने जर अधिसूचना जारी केली होती तर सरकारमधल्याच मंत्र्यांना त्याच्या विरोधात जाऊन कोर्टात केस करण्याची किंवा त्याला हरकती दाखल करा असं म्हणून पब्लिक आवाहन करण्याची काही गरज नव्हती. परंतु विरुद्ध बाजूने सरकारमधल्याच काही लोकांनी त्याच्यात विरोध दर्शवल्यामुळे जरांगे पाटलांना सरकारच्या वागणुकीवर शंका आलेली आहे. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं उपोषण सुरू केलेलं आहे. आणि खरं म्हणजे ही सरकारचीच जबाबदारी आहे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांना जबाबदार लोकांनी जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांना मेडिकल ट्रीटमेंट जी आहे ती पुरवली पाहिजे. कारण समाजाच्या सगळ्या त्याच्या भावना गुंतलेल्या आहेत आणि समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या विषयामध्ये आक्रोश आहे आणि असंतोष आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. निश्चित. धन्यवाद सराटेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, सरकारनं यावर लक्ष द्यावं अशी मागणी बाळासाहेब सराटे यांनी केलेली आहे. मराठा नेते विनोद पाटील सुद्धा आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? महिला मोठ्या प्रमाणावर आग्रह करतायत, जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी म्हणून विनंती केली जाते, पण जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. निश्चित माझी देखील तीच भूमिका आहे. दोन याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. स्पष्ट जर बोलायचं ठरलं तर राज्य सरकारने पुढाकार घेऊन हे उपोषण सोडवलं पाहिजे. कारण राज्याचे मुख्यमंत्री यांनी नवी मुंबईमध्ये जी घोषणा केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली सरकारने जाहीर केलं. मग ते जाहीर केल्यानंतर जरांगे पाटील यांनी ती घोषणा स्वीकारल्यानंतर असं काय नेमकं अडचण आहे की राज्य सरकारच्या वतीने स्पष्टता येत नाही की प्रकरण काय आहे, काय निर्णय सरकारने घेतला त्याचा खुलासा झाला पाहिजे, त्याची अंमलबजावणी कधी होईल हा त्याचा खुलासा झाला पाहिजे. पण दुसरी माझे मित्र मनोज जरांगे यांना विनंती राहील की राज्य सरकार हे एकदम गेंड्याच्या कातडीचं आहे. त्याच्यामुळे अनेक दिवसाचा संघर्ष आपला आहे आणि आपली प्रकृती जर चांगली असेल आणि आपण टॉप टीप असू तरच आपण ही लढाई लढू शकतो. त्यामुळे आग्रह त्यांनी सोडावा. आमची सर्वांची त्यांना विनंती, सरकार काय विनंती करेल काही नाही सरकारला सरकारचं माहिती, पण समाज म्हणून माझी त्यांना विनंती, भाऊ म्हणून, मित्र म्हणून विनंती, सहकारी म्हणून विनंती की त्यांनी आता थांबलं पाहिजे आणि कमीत कमी औषध उपचार त्यांनी सुरू केला पाहिजे. पाटीलजी, अगदी शेवटचा सवाल या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही सगळे मराठा नेते जरांगे पाटील यांना विनंती करण्याकरता अंतरवली सराटीत पोहोचणार आहात का? हे आमचे सातत्याने विनंती चालू आहे. 2 दिवसापासून कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि आम्ही त्यांना विनंती करतो. धन्यवाद, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. सरकारनं त्या ठिकाणी अंतरवली सराटीत जावं आणि मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करावी. सरकारनं या सगळ्या मुद्द्यावर गांभीर्यानं पावलं उचलणं नितांत गरजेचं आहे असं विनोद पाटील मराठा नेते म्हणतायत. इथे एक दृश्य आपण पाहतोय, अंतरवली सराटीतली ही दृश्य आहेत. महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना आग्रह करतायत, पाणी पिण्याकरता विनंती केली जाते. याकरता त्यांना अश्रू सुद्धा अनावर झालेले आहेत. कारण आपला नेता जो आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरता, ज्या आपल्या समाजाकरता, समाजाच्या हिताकरता म्हणून उपोषणाला बसलेला आहे, त्या नेत्याची प्रकृती खालवत चाललेली आहे. किंबहुना त्या मराठा योद्धा जे म्हटलं जातं मनोज जरांगे पाटील यांना, तमाम मराठा समाजाकडून त्यांची प्रकृती खालवत चाललेली आणि याकरता महिला मोठ्या प्रमाणावर भावूक झालेल्या आहेत. मनोज दादा पाणी घ्या अशी विनंती आता या महिलांकडून मनोज जरांगे पाटील यांना केली जाते. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही खरं तर मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. याकरता सरकारनं अधिसूचना सुद्धा काढली, पण या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही आणि ते व्हावं याकरता मनोज जरांगे पाटील आता आमरण उपोषणाला बसले. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आता प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दाखल झालेले आहेत. मधुकर अर्दड हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावतीये. तिथं उपस्थित असलेल्या महिला वर्गाकडून जरांगे पाटील यांना पाणी पिण्याकरता
विनंती केली जाते आणि या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता विभागीय आयुक्त जरांगे पाटील यांच्या भेटीकरता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यामध्ये मधुकर अर्दड, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे आंतरवली सराटीत दाखल झालेले आहेत। जरांगे पाटील यांना पाणी पिण्याकरता म्हणून विनंती करण्यात येते। 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। सगळे सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावं ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीकरता सरकारनं अधिसूचना पण काढली। पण सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, आंदोलनातील सगळे गुन्हे मागे घ्या अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या प्रमुख मागण्या आहेत जरांगे पाटलांच्या आणि याकरता जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेले आहेत। याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडून। सुधाकर, त्या ठिकाणी आता विभागीय आयुक्त सुद्धा भेटीला पोहोचलेले आहेत जरांगे पाटील यांच्या भेटीकरता आणि या जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती सुद्धा केली जाते। निश्चित लागली आपण जर पाहिलं तर जरांगे पाटलाचा आजचा उपोषणाचा 4था दिवस असून आता या ठिकाणी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी या ठिकाणी श्रीकृष्ण पांचाळ हे देखील या ठिकाणी उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत आणि जरांगे पाटलांना पाणी पिण्यासाठी विनंती करताय। मात्र जरांगे पाटील हे जे आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, कायदा पारित करा, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्या, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील विभागीय आयुक्ताकडे करताय आणि आमच्या मागण्या मान्य करा, आधी मग आम्ही पाणी घेतो असं देखील जरांगे पाटील या ठिकाणी विभागीय आयुक्ताकडे बोलताय। मात्र जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लागली निश्चित किती जण आहेत या ठिकाणी आणि काय नेमकी चर्चा होते? जरांगे पाटील त्यांच्याशी काही चर्चा करण्याची तयारी दर्शवतायत का? नेमकं सविस्तर सांगा, तिथं काय घडतंय? निश्चित लागवी या ठिकाणी जरांगे पाटील जे आहे ते विभागीय आयुक्तासोबत चर्चा करतायत। त्यामध्ये जरांगे पाटील या ठिकाणी विभागीय आयुक्तासोबत चर्चा करत असताना सांगताय की सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी जी आहे ती आधी करा आणि त्यानंतर कायदा पारित करा, आंदोलनामध्ये जे दाखल झालेले गुन्हे आहेत मराठा समाजावरील ते सर्व गुन्हे मागे घ्या, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील जी आहे ती विभागीय आयुक्ताकडे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जरांगे पाटील आणि विभागीय आयुक्तामध्ये सध्या तरी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। लागवीजी निश्चित, पण या ठिकाणी जी मागणी होती, आताच आपण मराठा नेत्यांशी सुद्धा संवाद साधलेला होता की सरकारकडून या ठिकाणी कोणीतरी प्रतिनिधी येणं गरजेचं आहे, त्यांनी संवाद साधणं गरजेचं आहे। एकीकडे विशेष अधिवेशन बोलवा याकरता जरांगे पाटील यांनी सरकारला 15 फेब्रुवारीपर्यंतचं अल्टिमेटम दिलेलं आहे। सुधाकर, 48 तास शिल्लक आहेत या सगळ्या प्रक्रियेला। आता मात्र संवाद साधण्याकरता विभागीय आयुक्त पोहोचतायत। निश्चित लागे आपण जर पाहिलं तर 15 फेब्रुवारीलाच या ठिकाणी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला जे आहे सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करून कायदा पारित करण्याची मागणी या ठिकाणी जरांगे पाटील यांनी केलेली होती। मात्र अद्यापही कुठलीही सरकारकडून विशेष अधिवेशनाची हालचाली 15 फेब्रुवारीची दिसत नाहीये। त्यामुळे जरांगे पाटील हे जे आहे ते सरकारवर संतापलेले पाहायला मिळत आहे। 4 दिवसापासून त्यांनी अन्न देखील घेतलेलं नाही, पाणी देखील घेतलं नाही। त्यामुळे विभागीय आयुक्तांना सरकारने पाठवलं आहे की जरांगे पाटलांना पाणी घ्यायला लावा, पण विभागीय आयुक्तांचं देखील या ठिकाणी जरांगे पाटील ऐकताना पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव देखील आंतरवली सराटी गावामध्ये आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। लागवी सुधाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।